दिबा पाटील यांचे नाव भिवंडी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी भिवंडी ते नवी मुंबई असा भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेतकरी, स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि दिबा पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिबा पाटील हे शेतकरी, भूमिपुत्र आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे नेते होते। नवी मुंबई परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे आणि उपजीविकेचे प्रश्न त्यांनी निर्भयपणे मांडले आणि अनेक अन्यायकारक निर्णयांविरोधात संघर्ष केला। त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला कायमस्वरूपी ओळख मिळावी यासाठी विमानतळाला त्यांचे नाव देणे ही केवळ मागणी नसून जनभावना असल्याचे मोर्चेकऱ्यांनी ठामपणे सांगितले। मोर्चादरम्यान दिबा पाटील अमर रहे, विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्या अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या आंदोलनातून सरकारकडे ठोस आणि तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। अनेक वक्त्यांनी भाषणातून स्पष्ट केले की केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नाही, तर लेखी निर्णय आणि अधिकृत घोषणा होईपर्यंत लढा सुरूच राहील। सरकारने जर पुन्हा एकदा दुर्लक्ष केले तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। भिवंडी नवी मुंबई जनाक्रोश मोर्चा हा दिबा पाटील यांच्या विचारांना आणि संघर्षाला अभिवादन करणारा असून हा लढा न्याय मिळेपर्यंत अखंड सुरू राहील असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। आज कुक्षेत गावामध्ये एक प्री बैठकीचं नियोजन पर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं या संदर्भात जो केंद्रामध्ये प्रस्ताव प्रलंबित आहे ते प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी भिवंडीचे सन्माननीय खासदार सुरेश बाळा म्हात्रे यांच्या पुढाकाराने आणि पाची सागरी जिल्ह्यातले म्हणजे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातल्या सागरी भूमिपुत्रांच्या माध्यमातून एक भव्य असं जन आक्रोश दिंडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 22 डिसेंबर पासून हा मोर्चा सुरू होणार आहे। कारण की 25 डिसेंबरला विमानतळ ऑपरेशनल होणार आहे, विमान उडणार आहे, पण विमान उडण्यापूर्वी विमानतळाला दिबांचं नाव द्यावं अशी लोक मागणी आहे, लोक आग्रह आहे आणि सरकार जर का या लोक आग्रहाला मान देत नसेल त्यामुळे तो जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन नियोजन हे करण्यात आलं आहे आणि पाचही सागरी जिल्ह्यातले संघटना आणि भूमिपुत्र आणि गाव याच्यामध्ये सामील होणार आहेत। विविध भागांमध्ये नियोजन बैठका सुरू आहेत। नवी मुंबईतली शहर स्तरावरची नियोजन बैठक 7 डिसेंबरला आटपलेली होती आणि प्रत्येक गावामध्ये या संदर्भातली हाक दिली गेली होती। प्रत्येक गावात नियोजन बैठका घेऊन ग्रामसभांचं नियोजन होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज कुक्षेत गावामध्ये नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रत्येक गावावर असलेली जबाबदारी याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे। भिवंडीवरनं जवळपास फक्त भिवंडीतनंच 25,000 भूमिपुत्र हे पायी चालत निघणार आहेत 22 डिसेंबरला। त्याच्या जोडीला कल्याण डोंबिवली असेल, त्याच्यानंतर पालघर असेल, ठाणं असेल, नवी मुंबई असेल, उरण असेल, पनवेल असेल, अशा वेगवेगळ्या भागातनं लोक त्याला जॉईन करणार आहेत। जवळपास 40 ते 50,000 भूमिपुत्र एका वेळेला या मोर्चामध्ये सहभागी असतील आणि पहिल्या दिवशी हा मोर्चा जो आहे तो भिवंडी मानकोली इथून निघेल आणि त्याचं पहिलं मुक्काम जे आहे ते ऐरोली सेक्टर 5 येथे असणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सेक्टर 5 वरनं निघाल्यावरती दुसऱ्या दिवशीचा मुक्काम सानपाडा दत्त मंदिर इथे असणार आहे आणि तिसऱ्या दिवशी ही बेलापूरच्या परिसरामध्ये हा मोर्चा पोहोचणार आहे। त्यामुळे अधिकचा काळ म्हणजे जवळपास 70-80% हा मोर्चा हा नवी मुंबईतनं जाणार आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांवरती विशेष जबाबदारी असणार आहे। नवी मुंबईकर या मोर्चामध्ये सहभागी तर होणारच आहेत, पण या मोर्चाच्या नियोजनाची, आयोजनाची, यामध्ये आंदोलनकर्त्यांना किंवा मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं कष्ट होऊ नये, त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास जाणू नये, त्यांची योग्य रीतीने व्यवस्था असावी, पाणी असावं, स्नॅक्स असावं किंवा त्यांना लागणारी ज्या ज्या काही वैद्यकीय सुविधा असाव्यात या सगळ्या गोष्टींचं आयोजन, नियोजन, मुक्काम आणि त्या संदर्भातलं जे रात्रीचं खाणं, दुपारचं जेवण या सगळ्या गोष्टींची व्यवस्था बघण्याची जबाबदारी जी आहे ही नवी मुंबईकरांवरती विशेष असल्या कारणाने नवी मुंबईकरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे, या संदर्भामधलं त्यांना आयोजन नियोजन स्पष्ट करणे आणि सगळ्या नवी मुंबईकरांचा याच्यामध्ये सहभाग नोंदवणे हा या नियोजन बैठकीमागचं उद्देश आहे। वेगवेगळ्या गावात विदर्भ वादळ न्यूज, अमरावती।